उठाई नाही वय लवकर जरा. हा किती वाजले ते? हा अहो किती लवकर उठले या. किती? 4:30ला व्यायाम करून आलोय आपण. काय तर कशी बोलती काय तुझी हो? आंघोळ ना फिंगोळ काय नाही केलं तू आणि म्हणते उठली. काय आवाज खरं उठली का तू? चालून आलो जाऊन 4:30ला तिकडं म्हणजे ग्राउंड वर व्यायाम करून नाही का आलो. बर परत कंबर लय दुखायला लागली म्हणून थोडी पाठ टेकवली व हा आता उठून आंघोळ करणार. हा मस्त पैकी स्वयंपाक बिपाक करायचा. जरा बरं वाटतं पाठ टेकवल्यावर व कंबर दुखतीये काय करायचं. तुला इंजेक्शन येतंय का पण व्यायाम करा येतो का तुला? का मला काय येत नाही काय मला शाळेत शिकवलं नाही का व्यायाम आमच्या शिक्षकांनी. शिकवलाय मग होय. चालायचं. काय करते काय तुझं शिक्षण काय तुझं शिक्षक खरं तू व्यायाम करत होती काही मला नको शिक्षण काढायची काय गरज आहे का आमची? मग झोपती मला म्हणते मी असं झालं माझं तसं झालं. हं? अयो उठा येत नाही काय? आंघोळ करावी जरा फ्रेश हो राहावं. गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग होय. आंघोळ करायची आता आंघोळ हा. करायची. सकाळ सकाळ व्यायाम करून आलो. चेहरा लय अस्त्र राहिलाय. मग लवकर पाठ उठल्यावर फ्रेश वाटतं व. आता 8 वाजत आले तरी तू उठते. आता 8 वाजता उठते ती होय. 8 वाजले काय मग? हा किती वाजले ते मग? मी 4:30ला व्यायाम करून आले. 6 वाजता घरी आले. बर 6 वाजता घरी आल्यानंतर म्हणलं जरा कंबरले दुखती हा थोडं अंग टाकावं. हा चांगलं वाटलं म्हणून टाकलं होतं व. बर आंग टाकलं होतं. आता मग आता आंघोळ कधी करायची आहे? आता लगेच होय बर बर. पाठीचा रेस काढा म्हणलं तर काढा नव्हतं तुम्ही. काय झालं तुझ्या पाठीला? कंबर दुखती व. कशी काय? ती कोरोनाची लशी घेतल्यामुळे कोरोनाच्या लशीमुळं लय हाडं दुखती व. लय अवघड आहे ग. किती खोटं बोलशील ग. आम्हाला 4 मुलं झाली ती या. 4 म्हणून काय झालं काय? कंबर कमर दुखायला नाही दुखत तर काय होईल? होय होय. विचार करत जावा जरा माणसाचा. ये तर करून आले मग ती कंबर तर दुखायला लागले काय म्हण. तसंच उठले होते व तुमच्या जीवासाठी उठले होते मी माझ्यासाठी नाही. बर माझा व्यायाम केला नाही केला तरी माझी तब्येत आहे अशी वाळली हाडकुडी आहे. हा तुमच्यासाठी काळजीपोटी मला उठावं लागतं या व्यायामाला. हा कारण माझ्यामुळं तुम्ही पण झोपताया. बर मी म्हणलं आपलं उठावं न्यावं चालवायला तिकडं. हा त्याच्यामुळं मी उठले होते तुमच्या काळजीपोटी तुमचं वजन कमी होण्यासाठी कळलं का? हां मला व्यायाम करायची गरज नाही. आमचा दिवसभर व्यायाम काय कमी होतो का? कपडे म्हणजे- भांडी स्वयंपाक धुणं झाडून पुसून लोटून हा इथलं उचलायचं तिथं ठेवायचं कपडे भांडी धुणं झाडून भांडी स्वयंपाक पोरांचं बघायचं आंघोळ्या पांघोळ्या चहा नाश्ता ते काय थोडं मग आता उठायचं का नाही नुसतंच बोलत बसायचं? अयो चल बया हा ऐक बोलत नुसतं बसायचं पण करायचं नाही काय नाही. हा सकाळ सकाळ हायचं ना घेतलं बरं वाटतं व. होय आपल्या तुम्ही घेता का नाही हायचं नाव? होय घेतलं का? घेतो की. तू घेते तेच मी पण घेतो. मी माझ्या आईचं घेते. होय. हो. तुझ्या आईचं मी पण घेतो ग रोज सकाळ सकाळ. माझ्या आईचं कशाला तुम्हाला आहे नाही काय? हाय हाय तुमचं तुमच्या आईचं घ्या माझ्या आईचं घ्या. माझ्या आईला मी आहे तुझ्या माहेरचं नाही बाबा काढत मी काय. काढू घ्या का मी आहे की माझ्या आईचं काढायला. इकडं तोंड कर. आता आंघोळ करायची नाही काही बहुतेक मला तर वाटतं. चालले की आंघोळीला ब्लाऊज कायावर हा. दिवस झालं म्हणलं हेच घालते या. कधी घ्यायचंय बीचय नवीन व नवीन घेऊ की पाडव्याला. 2 वर्ष झालं अहो ब्लाऊज नाही तर मला. हा. कसलं फटकं घातलं दाखव. अहो किती दिवस झाले ह्याला अक्षरशः 2 वर्ष झाले त्या ब्लाऊजला हेच घालते या. कधी चांगला तर शिवाय दिसतोय बिवायचं? बळच म्हणते या नवीन घेण्यासाठी तसं म्हणते आहे का नाही. नका घेऊ 5-6 ब्लाऊज आहे तरी नवीन म्हणते साडीवरला घ्यायचीच म्हणते. वापरायला घ्यावं लागतं दुसरं. हां साडीवरला काय रोज घालते तुम्ही? बरं बरं बरं. कधी घ्यायचं? आता उजडलंय का बरोबर? किती भारी उजडलंय location आहे. वाटतंय बाबा. बघा उजडलंय मित्रांनो. 6:30 वाजून गेल्या 7 वाजता आले ते. तुम्हाला दाखवतो नजारा बाहेरचा नजारा दाखवतो. नजारा बघा
आपल्या कसला भारी आहे. हो का आमच्या दत्तनगरचा नजारा किती मस्त आहे. नाही का, हे बाहेर काही निघलं की पाणी गरम निसर्गरम्य केलंय. दिसणार पलीकडे सगळं बघा. झाडं हे दिसणार काही कसा आहे नजारा असा नजारा पाहिजे. सगळं. हा आयशा. हो का इथं बसला आता येऊन. इकडे फिरवा की कसं दिसतंय बघा म्हणावं लोकेशन. आता आंघोळ करू नको 8 वाजल्या तरी. मग तिथलं लोकेशन दाखवा आणि इथलं लोकेशन दाखवा नुसतं म्हणा हो. पण काय आंघोळ करू नको. आज तेवढी उठली कशी तर हा 5 वाजता व्यायाम करायला मला नेलं. आता उद्या काय करते काय माहित. उद्या उद्या कसं उद्या पण उठणार मी. होय मग बघा मित्रांनो कसं किती छान वातावरण आहे. बघा निसर्गरम्य तिकडं. वातावरण आहे आपल्याकडे. पाणी आलंय काय हो कॅनलला? काय नाही आलं. मस्त आहे. कधी उठायची तू आंघोळीला? चल बाय, तुम्ही काय खरं नाही मला बसू दे ना. जा आंघोळ करू देतो ते ह्यांना लोकेशन दाखवतो. बघा हे आमचं घर असलं आहे बघा. बघा हे. कसलं आहे? चांगलं आहे का ना. इकडले झाड दाखवा, इकडलं नका दाखवू. बघा इथं आता कॅनलला पाणी आले. बघा हे रस्ता नवीन केलाय आता डांबरे. बघा नळकू पाणी आहे. बघा देखो कसा आहे नजारा बघा. नळाचा दाखवा ना. हिरवंगार कसं आहे म्हणावं. आहे का तुमच्याकडे? हिरवगार आहे का तुमच्याकडे कमेंट मध्ये सांगा. तू केलीच नाही का अजून आंघोळ तिथं येऊन बसली का हा दात घासावं म्हणलं हो. हा सुट्ट्या लागल्या तर पोरांना मन बसायला लागली. नाहीतर काय बसती काय हो मी. नाही बस माझा इथं स्वयंपाक होऊन सगळं होत असते डबं बांधून पोरांचं. होय. पण आता म्हणलं आता रिस्क नाही लिहिली घ्यायची. बघा इथं आता- डस्ट आणली आहे परशी टाकायला. आता हे बा हे आताशी दात घासायला लागले बघितलं का कशानं कोळशानं कोळसा. कळसानं कॉशन लागलं भारी येते कॉशन चावून. होय मिसळी बिसळी आपण तसलं नाही काय करत. जुनं ते सोनं. बरं बरं हम्म ठेवतो आता मित्रांनो. बघू आता हे आंघोळ करते या. हम्म